बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। मी तुम्हाला समजून सांगायला आलोय, तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका। मी बारामतीत करून दाखवले आहे, मी पिंपरी चिंचवड मध्ये करून दाखवले आहे, ते मला बीड मध्ये करायचं आहे। तुमचे साथ असेल तर मी बीड मध्ये विकास करून दाखवेन, हा अजित पवारचा शब्द आहे आणि मी शब्दाला पक्का आहे। मी करून दाखवतो, मला फक्त संधी द्या। इथल्या सत्ताधाऱ्यांनी 35 वर्ष आपल्या लोकांना वाऱ्यावर सोडून इथले मूलभूत प्रश्न रखडत ठेवले। आत्मपरीक्षण करा, डोळे उघडा, आता चांगली संधी आलेली आहे। माझ्या विचाराच्या माणसाला निवडून द्या, काळजी करू नका, स्वतः उभे आहात आहे असं समजून सत्सद विवेक बुद्धीने मतदान करून मला बीडचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी मला द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम, सपा व मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी विराट संख्येने उपस्थिती असल्यामुळे राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालाय। बीड नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शिवसंग्राम, सपा मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाचे 52 उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बशीरगंज चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, आमदार विजयसिंग पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संजय दौड, शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती ज्योतिताई मेटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, अल्पसंख्याक आघाडीचे शेख निजाम, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक फारुख पटेल, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रज्ञाताई खोसरे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा प्रिया डोईफोडे, रेखा फड, माजी नगराध्यक्ष मोईन मास्टर, दिलीप गोरे, झुंजार धांडे, सुहास पाटील, भागवत तावरे, पांडुरंग आवारे, सुनील मगरे, गोरक्ष लोखंडे यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना नामदार अजितदादा पवार म्हणाले की बीड शहरात अनेक प्रश्न रखडत पडलेले आहेत। रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, रस्त्यांच्या मधोमध विद्युत खांब नाहीत, मुला मुलींना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, उद्यान नाही, आलेला निधी खर्च केलेला नाही, रस्त्याच्या बाजूला झाडे लावलेली नाहीत, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। विरोधकांनी 35 वर्ष बीडची अवस्था बकाल करून टाकली। बारामती, पिंपरी चिंचवडचा विकास होऊ शकतो, मग बीडचा का नाही होऊ शकत असा प्रश्न उपस्थित करून तिकडे विजन असणारे लोक आहेत आणि इकडे लोकांना वाऱ्यावर सोडून स्वतःचं घर भरणारे लोक असल्यामुळे आपली अवस्था अशी झालीये। या भागातील खासदार, आमदार झाले, यांनी आतापर्यंत काय केलं, झोपा काढल्या का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। ज्ञानराधा, साईराम, मासाहेब आणि छत्रपती अशा पतसंस्थेच्या कुटे, परभणे, शिंदे आणि भंडारी या लोकांनी सामान्य लोकांचा पैसा लुटला। त्यातल्या 3 आम्ही जेलमध्ये पाठवले, 1 फरार आहे। चुकीला माफी नाही, काम करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, तेव्हा सुधारणा होईल आणि सुधारणा करण्यासाठी आपल्या विचारांची माणसं नगर परिषदेत पाठवावी लागते। तुम्ही कचरा निर्माण करणाऱ्या माणसाला निवडून द्याल तर या बीडचा कचरा होईल। स्वच्छता करणाऱ्या स्वच्छ विचाराच्या माझ्या माणसांना विजयी करा, असं सांगून हावसे नवसे गवसे येतील, रात्रीतून गडबड करतील, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। येणाऱ्या 2 तारखेला घडी आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून मला काम करण्याची संधी द्या, असं कळकळीचं आवाहन नामदार अजितदादा पवार यांनी केलंय। यावेळी दिलीप गोरे व भागवत तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले। तसेच सतीश क्षीरसागर, गौतम मोरे, आरिफ खान, फिरोज खान यांनी नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय। नामदार अजितदादा पवार यांच्या माजलगाव, धारूर येथील जाहीर सभा झाल्यानंतर त्यांनी बशीरगंज चौकात जाहीर सभेच्या ठिकाणी आगमन होताच लगेच भाषणाला सुरुवात केली। आपल्या भाषणात त्यांनी बीडमध्ये काय करायचंय याचा विकास आराखडाच मांडलाय। त्यांच्या या सभेला महिला, पुरुष, मतदार व कार्यकर्ते यांनी प्रचंड गर्दी केली होती। सभास्थळी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालाय। 2 तारखेला फक्त घड्याळचा बटन दाबा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.